तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सुरू आहे। मात्र भूम तालुक्यातील पाटसांगवी येथे एक दुःखद प्रकार घडलाय। तेथील समाधान पाटील या युवकावर चाकू हल्ला झालाय। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत ओमराजे निंबाळकर आहेत। दादा, काय सांगाल, काय घडलं, नेमकं काय माहिती आहे आपल्याकडे? मलाही आपल्या म्हणजे मी आता स्वतः त्या नातेवाईकांना भेटून आलो। जगदाळे मामा हॉस्पिटलला त्या ठिकाणी पीएम करायची प्रक्रिया चालू होती। मला वाटतं मतदान चालू होतं आणि त्या मतदानातनं काहीतरी किरकोळ वाद पहिल्यांदा सुरुवातीला झाला आणि तो वाद झाल्याच्या नंतर तो मुलगा काहीतरी परत गेला आणि त्याने डायरेक्ट चाकू आणला आणि चाकूनच समाधान पाटलावर त्या ठिकाणी अतिशय गंभीर पद्धतीचे वार त्या ठिकाणी केले आणि त्याच्यातच त्यांचा जीव गेला। मला वाटतं अतिशय दुर्दैवी प्रकार आहे। कुणी असलं तरी अशा पद्धतीनं कुणाचा जीव घ्यायचा अधिकार कुणाला दिलेला नाही आणि अशा पद्धतीनं मस्तवालपणा करून जर कोण वागत असेल तर मला वाटतं अशा वृत्तीच्या माणसाला त्या ठिकाणी कठोरात कठोर शिक्षा आणि शासन होणं गरजेचं आहे। कोण आहे ते समाधान पाटील आणि कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत? ते तुमच्या पक्षाचे आहेत म्हणून सांगितलं जातं। एक लक्षात घ्या, आता आपण त्यात पक्षीय राजकारण आणून पण त्या राजकीय रंग देण्याचा अर्थ नाही। शेवटी समाधान पाटलाचा जवळपास 3 मुलांचा परिवार आहे, त्यांची बायको आहे, त्यांचे आई वडील। अशा पद्धतीनं आपण ह्या घटनेकडे थोडं वेगळ्या भावनेनं बघणं गरजेचं आहे, ना की त्याला राजकीय रंग देणं। जो काय घडलाय तो प्रकार अतिशय दुर्दैवी आहे। माझं इतकंच म्हणणं आहे की शेवटी माणूस आहे, माणसाला माणसानं माणसासारखं तरी वागावं। इतक्या जनावरांसारखं जर माणसं वागत असतील तर मला वाटतं त्यांना योग्य पद्धतीचं शासन करणं गरजेचं आहे। पण आज मतदानाचा दिवस आहे, लोकशाहीचा उत्सव मानतो देश आणि आपल्या म्हणजे शहरात किंवा आपल्या भूममध्ये अशा घटना घडतील। निश्चित आपण म्हणतो ते बरोबर आहे की धाराशिव लोकसभा मतदारसंघाचाच तो भाग येतोय, भूम तालुक्यातलं पाटसांगवी हे गाव, आणि त्या ठिकाणी असा दुर्दैवी प्रकार व्हावा हे निश्चितपणे खेदजनक आहे आणि त्याचा करावा तेवढा निषेध मला वाटतं कमी आहे। पण माझं आपल्या माध्यमातून इतकंच म्हणणं आहे की अशा पद्धतीच्या वृत्ती जर समाजात फिरत राहिल्या तर मला वाटतं अशा घटना पुन्हा वारंवार घडतील। त्यामुळे अशा लोकांना वेळीच चाप देणं गरजेचं आहे, वेळीच शासन करणं गरजेचं आहे, वेळीच दंड करणं गरजेचं आहे। तर हे होते ओमराजे निंबाळकर, ज्यांनी आता दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे। काकासाहेब कांबळे, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।